नमस्कार, आज बनवूया कॉर्न सूप. त्यासाठी मक्याचे दाणे घेतले आहे, गाजर, लसूण आणि कॉर्नफ्लोअर पावडर घेतला आहे. सर्वात आधी मक्याचे दाणे आपण स्वच्छ धुतलेले आहेत, तर ते मिक्सरला बारीक करून घेऊया. पाणी न घालताच मी हे बारीक वाटून घेतले आहे. आता आपण कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे, तर एक छोटा चमचा तेल आणि एक छोटा चमचा बटर टाकलेला आहे. तर हे दोन्ही पण चांगलं गरम होऊ द्यायचं. हे गरम झालं की ह्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे. लसूण चांगला परतवून घ्यायचा, त्यातला कच्चेपणा जाईल असा परतून घेतलेला आहे आपण लसूण. तर लसूण छान परतला गेला की मग त्यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेलं गाजर आणि कॉर्न. तर कॉर्न मी कच्चेच घेतलेले आहेत, बॉईल नाही केलेले आहेत. तर आता हे दोन्ही पण आपण यामध्ये ॲड केल्यावर हे पण छान परतून घेऊया. 1-2-4 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे गाजर आणि कॉर्न, म्हणजे हे पण छान शिजतील तेलामध्ये. त्यानंतर जे बारीक आपण वाटलेलं मके होते, मक्याचे दाणे, तर ते पण आपण यामध्ये पेस्ट टाकलेली आहे. तर आता ती पण यामध्ये आपण थोडी परतवून घ्यायची आहे. तर ही पण एक छान 4 ते 5 मिनटं परतून झालं. यामध्ये मी टाकलेलं आहे काळ्या मिऱ्यांची पावडर. तर काळ्या मिऱ्यांची पावडर थोडीच टाकलेली आहे, खूप जास्त टाकली तर मग सूप तिखट लागेल त्यासाठी. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे जिरे पावडर. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. तर आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर यामध्ये आपण किंचित पाणी टाकून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काय होतं बारीक वाटलेलं, तर तेच आपण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे पाणी टाकून. तर आता आपल्याला जितक्या लोकांसाठी सूप बनवायचं आहे त्यामध्ये एवढं पाणी ॲड करायचं. तर मी इथं 3 जणांसाठी बनवते आहे. तर आता मी सुरुवातीला 1च वाटी पाणी टाकलेलं आहे हे शिजण्यासाठी सर्व काही. तर आता हे छान शिजतंय तोपर्यंत आपण कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्या सूपला छान दाटसरपणा येईल आणि सूप पण छान लागेल आणि मस्त त्याची कन्सिस्टन्सी पण चांगली येईल त्यासाठी. तर आता हे व्यवस्थित आपण गाठी न होऊ देता छान कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेतलेला आहे, पाहू शकता. तर आता आपण ह्याची स्लरी बनवून घेतलेली आहे आणि आपण जे काय सूप शिजवत होतो ते पण आता छान उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त उकळलेलं आहे हे पण छान. तर आता सूपला दाटपणा येण्यासाठी आपण ही स्लरी बनवलेली आहे कॉर्नफ्लोअर पावडरची. तर हे मी छोट्या चमच्याने 2 चमचेच घेतलं होतं कॉर्नफ्लोअर, पोहे खायच्या चमच्याने. तर आता मी यामध्ये आणखीन 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि कॉर्नफ्लोअर, तर असं 3 वाट्या हे सूप होणार. तर आता कॉर्नफ्लोअरची स्लरी थोडी थोडी टाकायची आहे सूपमध्ये. थोडं थोडं मिक्स करायचं, म्हणजे सूपचं असं गाठी होणार नाही, छान स्मूथ मिश्रण होईल, सूप छान होईल असं. आणि हे थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम मी इथं मीडियम ठेवलेली आहे आणि एकसारखं याला मिक्स करत राहायचं आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि आता याला छान उकळू द्यायचं आणि असं ढवळत राहायचं अधूनमधून. जर तुम्हाला नंतर वाटलं सूप खूप जास्त घट्ट झालं, तर मग तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आता याला चांगलं एक 7 ते 8 मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी केली तरी चालेल. त्यानंतर पाहू शकता आता छान उकळी आली आहे. तर आता गॅस मी थोडा कमी केलेला आहे, मीडियम केलेला आहे. मस्त कलर पण छान आला आहे सूपचा. इथं आपलं सूप मस्त दिसतंय आणि दाटसरपणा पण आला आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान झालेलं आहे आणि हे गरम गरमच मस्त असं प्यायचं. तर आता इथं आपलं सूप छान तयार झालेलं आहे. तर आता आपण हे सर्व करायला घेऊया. झटपट असं बनतं आणि खायला पण खूप टेस्टी लागतं. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी अशाच आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.